सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम. आपण सर्वज्ञ श्रीचक्र प्रभू निरूपित लीळाचरित्र बघत आहोत. लीळाचरित्रातील अनंत लीळा ज्या परमेश्वरांनी केल्या, त्यातल्या एकांकीच्या लीळा संपल्यानंतर आता परमेश्वर पैठण येथे आहे आणि पैठण येथे अनेक कणवेचे जीव आहे, अधिकाराचे जीव आहे. त्या अधिकाराच्या जीवाची अयोग्यता नासून योग्यता करण्यासाठी परमेश्वर प्रत्यक्ष अप्रत्यक्षित्य कोणाला तरी निमित्त करतात, स्वतः दर्शन देतात आणि त्यांची योग्यता वाढवतात. हेच भक्त जे आपल्याला आत्ता भेटताय दिसताय, तेच पुढे जाऊन हे दर्शनीय भक्त परमेश्वराकडं वारंवार येऊन कोणाची योग्यता वाढवून कोण ज्ञानाला प्रेमाला पात्र होणार आहे. आणि आपणही त्यातून समज घेऊन या परमेश्वराबरोबरच आपली अध्यात्माची वाटचाल करत परमेश्वराला प्राप्त करायचं आहे. पैठण येथे ब्राह्मणांचं माहेरघर आहे. अनंत धर्माच्या नावाखाली कर्मकांड, विधी, व्रत, वैकल्य याचा तिथं उहापोह आहे आणि त्याला राजाश्रय भेटलेला आहे विशेष म्हणजे. आणि ह्याच कर्मकांडातून या जीवाला बाहेर काढण्यासाठी, अंधश्रद्धेतून बाहेर काढण्यासाठी परमेश्वराने अवतार घेऊन वाडोवेळी फिरून अयोग्य जीवाला योग्य करण्यासाठी पैठण येथे आलेले आहे. बाईसा देवाबरोबर आहे. परमेश्वर असेच भोगनारायणाच्या मंदिरात सकाळचा पूजा अवसर झाल्यानंतर बसलेले असतात, आसनस्थ असतात आणि त्याच वेळेस सारस्वत भट नावाचे एक ब्राह्मण येतात. ते दर्शनासाठी आल्यानंतर आता हे जे ब्राह्मण मंडळी आहे त्यांच्यावर संस्कार आहे. येताना पान सुपारी आणणं, विडा आणणं, नारळ आणणं, काहीतरी पदार्थ आणणं आणि अशा पद्धतीनं देवतेचे भक्त असल्यामुळं ते संस्कार ते इकडं आणतात आणि देवाला भेटतात. देव त्यांना श्रीकरानेच बसण्याला अनुकार करतात आणि तेही परमेश्वराला दंडवत करून श्रीमूर्तीचं अवलोकन करून बघत असतानाच परमेश्वर त्यांना स्थितीचा आनंद देतात आणि स्थितीच्या आनंदात ते बऱ्याच वेळ बसल्यानंतर उठतात. तो आनंद उपभोगल्यानंतर, ती स्थिती भंगल्यानंतर परमेश्वराच्या श्रीचरणावरती आपला माथा टेकवतात, दंडवत प्रणाम करतात आणि दर्शन घेऊन निघून जातात. असे अनेक भक्त आहे की जे परमेश्वराला दर्शनासाठी येतात. परमेश्वर त्यांना स्थितीचा आनंद देतात. त्यांना कळत न कळत, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आम्ही कोण आहोत हे आपलं अलौकिकता दाखवण्याचा प्रयत्न करतात. म्हणून धर्म हा बुद्धिवादी आहे, विचार करणाऱ्याचा आहे. जे भक्त विचार करतील, बुद्धीला ताण देतील की आपण आत्तापर्यंत अनेक देवतेची भक्ती केली आहे, अनेक साधू संतांना भेटलो, पण इथं आल्यानंतर आपल्याला जे भेटलं ते कुठंच भेटलं नाही, याचा जो विचार करेल तो परमेश्वराचं परमेश्वरत्व समजून जाणून उमजून परमेश्वराला शरण येऊ शकतो. आणि म्हणून परमेश्वर कळत न कळत या जीवांना आपण कोण आहोत हे दाखवत असतात. त्यानंतर ते गेले. मग गदोनायक आले. हे नेऊर गावातील गदोनायक जे आहे ते देवगिरीच्या राजाचे खजिनदार असतात आणि हेच गदोनायक पुढं जाऊन बऱ्याच वेळा परमेश्वराकडे येऊन परमेश्वराची भजन पूजन करतात आणि यातून मला देव भेटेल का हे विचारतात. हे जे भक्त आहे हे पुढं जाऊन आपल्याला लीळाचरित्रामध्ये पुन्हा पुन्हा भेटणार आहे. जे दर्शनीय आहे ते दर्शन घेत दृष्टपर भक्ती करत आपला आपला जीवन प्रवास करत करत परमेश्वर भेटूनही परमेश्वराला न प्राप्त करता आपल्या अध्यात्माचा विचार न करता आपल्या भौतिक जगाच्या सुखासाठी अभिलाषेपोटी जीवन कंठत राहणारे दिसतील. काही या दर्शनापासून वेधल्या जातील, काही वेधल्यापासून बोधल्या जातील, काही बोधल्यापासून अनुसरतील आणि परमेश्वराला प्राप्त करतील. ही जी प्रगती आहे, ही जीवाची जी कड आहे ही स्वतंत्री आहे, ही मात्र जीवाची आहे. आणि जो विचार करेल, चिंतन करेल तोच पुढं सरकल. आपणही विचार करणाऱ्यांमध्ये असले, चिंतन करणाऱ्यांमध्ये असलं, चिकित्सक असलो तर आपल्या अध्यात्मामध्ये प्रगती आपण करू शकतो. अन्यथा परमेश्वराने अनंत जन्मानंतर, अनंत सृष्टीनंतर आपल्याला बोध दिला आहे, जाणीव करून दिली, ओळख करून दिली, परंतु आपणही त्याच भक्तांसारखं भौतिक जगाच्या सुखाच्या अनुषंगाने दृष्टपर भक्ती करत राहिलो तर आपल्यातही काहीच बदल होणार नाही. म्हणून यातून आपण शिकलो पाहिजे, समजलं पाहिजे, आपल्या लक्षात आलं पाहिजे, समज घेऊन आपणही पुढं सरकलो पाहिजे. ते नेऊर गावचे जे गदोनायक आहे ते देवगिरीच्या राजाचे खजिनदार असतात, कोषाध्यक्ष असतात किंवा राजाला कर्जावर रक्कम देणारे सावकार पण असू शकतात.
अशा वासना आहे वेगवेगळ्या, परंतु अर्थात थोडक्यात खूप श्रीमंत असतात ते. त्यांचे घर एक पैठणला पण आहे आणि त्या पैठणला घर असल्यामुळं त्या दिवशी ते पैठणला आलेले असतात. परमेश्वराचा सकाळचा पूजा अवसर झालेला असतो आणि पूजा अवसर झाल्यानंतर ते दर्शनाला येतात. अर्थात आता हे दर्शनाला काय येतात, कसे येतात? कारण आता पैठणमध्ये अनेक ब्राह्मणं राहतात, एकामेकाचे सगळे सोयरे आहे, नातेवाईक आहे, ओळखीचे आहे, मित्रमंडळी आहे आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये चर्चा आहे आता की अशा भोगनारायणाच्या मंदिरामध्ये आपण जी चर्चा करतो, परमेश्वराचं जे गुणवर्णन आजपर्यंत शास्त्रात ऐकतो, असे पुरुष त्या भोगनारायणाच्या मंदिरात आलेले आहे. आम्ही काल गेलेलो होतो, आम्हाला मग असा आनंद झाला. ही चर्चा झाल्यामुळं एकाच्या कानातून दुसऱ्या कानापर्यंत गेल्यानंतर आपोआपच तो वेच निर्माण होतो, एक इच्छा निर्माण होते आणि तेही लोक येतात. असेच गदोनायक दर्शनासाठी आलेले आहे. दर्शनानंतर पान सुपाऱ्या फळं परमेश्वराला दिल्यानंतर काही द्रव्य ते भेट देतात, दंडोत करतात, श्रीचरणावर मस्तक टेकावतात आणि परमेश्वरसुद्धा त्यांना सन्मानाने बसायला सांगतात. श्रीमूर्तीचं अवलोकन करतानाच त्यांनाही परमेश्वर स्थिती देतात. त्या स्थितीच्या आनंदाचा त्यांचा संचार झाल्यानंतर त्यांना त्यांच्या मनामध्ये, हृदयामध्ये सत्व उतरून आनंद प्रकटतो. स्थिती भोगल्यानंतर साष्टांग दंडोत करून बराच वेळ ते परमेश्वराचं श्रीमूर्तीचं अवलोकन करत बसलेले असतात. श्रीचरणावर मस्तक टेकून मग ते उठतात, सर्वांची आज्ञा घेतात आणि त्या दिवसापासून हे जे लोक आहे हे परमेश्वराच्या दर्शनाला नित्यनेमाने यायला सुरुवात होतं. त्यांच्यावर संस्कार असतोच. सकाळी उठल्यानंतर आंघोळ पांघोळ केल्यानंतर आपलं जे बी नित्यकर्म आहे ते उरकल्यानंतर अनेक मंदिरांमध्ये दर्शन घेण्याची एक प्रथा, एक संस्कार त्यांच्यामध्ये असतोच. परंतु आता परमेश्वराचं दर्शन झाल्यानंतर जरी परमेश्वर आहे याची जाणीव, याचा बोध त्यांना नसला तरी ती एक वेद निर्माण झालेला आहे. परमेश्वर सांगतात, कोणाला वेदुनी बोधिती का बोधुनी वेदिती, कोणाला बोध देतात नंतर वेद निर्माण करतात, काहींना वेद निर्माण करतात, आवडी निर्माण करतात, मग बोध देतात. तर ह्या त्या जीवाच्या प्रयत्नावरती बुद्धीच्या विचारावरती, चिकित्सेवरती अवलंबून आहे. काही लोक परमेश्वराशी चर्चा करून जाणून घेतात, काही लोक त्या स्थितीचा आनंदाचा उपभोग घेतल्यानंतर काहीतरी वेगळं आहे असं समजून दररोज येण्याचा परिपाठ निर्माण करतात. तर असे सर्व दर्शनीय जे आहे भक्त हे वारंवार आता परमेश्वराच्या दर्शनाला येतात आहे. त्यानंतर महादेव भट जे आहे, महादेव पाठक, हे ताराच्या पिंपळवाडीचे होते आणि ते पैठण येथील शाळेत शिक्षण घेत होते. ते शिक्षणासाठी आलेले होते. अर्थात तिथं त्यावेळेस गुरुकुल असायचं. या पैठणमध्ये साऱ्या ब्राह्मणांचे जे वेद उच्चार वगैरे वेदाचा अभ्यास करण्यासाठी गुरुकुल आणि त्या गुरुकुलामध्ये हे शिकण्यासाठी आलेले होते. एके दिवशी असेच ते भोगनारायणाच्या देवळात येतात आणि ते येतात त्या देवतेच्या दर्शनासाठी. परंतु जेव्हा सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंना बघतात तर त्यांची भेट झाल्यानंतर ते ज्या देवतेसाठी पान सुपाऱ्या वगैरे घेऊन आलेले होते ते त्यांच्याकडनं जाता परमेश्वरालाच अर्पण करतात, श्रीचरणावरती मस्तक टेकावतात, दर्शन घेतात आणि कसला तरी अभ्यास करीत असल्यामुळे त्यांचं शरीर मात्र कृश झालेलं आहे. चिंतन करताय, टेन्शन घेताय. जसं आज आपल्या बऱ्याच विद्यार्थ्यांना शाळेचं शिक्षणाचं टेन्शन असतं, स्ट्रेस असतं, त्यातून ते कृश होतात. तशी हे सुद्धा अभ्यास करत करत अत्यंत कष्टी झालेले परमेश्वराला दिसतात. आणि मग परमेश्वर काय म्हणतात, भटो काय म्हणत आहात तुम्ही, अर्थात तुम्हाला काय टेन्शन आहे, कशाचं विचार करताय, असं परमेश्वराला म्हणायचं. आणि ते म्हटल्याबरोबर महादेव पाठकांना स्थिती होते, स्थितीचा आनंदाचा संचार होतो आणि तो बराच वेळ परमेश्वराचं श्रीमूर्तीचं अवलोकन करत तो स्थितीचा आनंदाचा उपभोग घेतल्यानंतर तो भंगल्यानंतर मग सर्वज्ञांनी त्यांना जवळ बोलावले, बसा म्हटले. ते बसले आणि मग बऱ्याच वेळ बसल्यानंतर ते स्वतःहूनच मग उठतात, दंडोत घालतात. ह्या घटनेनंतर मात्र ते जे आहे हे सतत परमेश्वराच्या दर्शनाला येत आहे आणि त्यांची जे अभ्यासाचं जे टेन्शन आहे, स्ट्रेस आहे, ते मात्र पूर्ण निघून जातं आणि त्यांना जो अभ्यास करायचा असतो त्याची जी प्रज्ञा आहे तो अभ्यास त्यांना उमटायला लागतो, लक्षात यायला लागतो. त्यांची प्रज्ञा जी आहे, अभ्यास जो आहे तो रुंदीगत होतो, अर्थात वाढतो आणि म्हणून परमेश्वरावरती त्यांची निष्ठा पण वाढते. जाणीव नाही आहे परंतु ते दररोज दर्शनाला आता परमेश्वराकडं यायला लागलेले. असे अनेक ब्राह्मण परमेश्वराच्या दर्शनाला आल्यानंतर त्यांना काहीतरी अलौकिक समजतं, कळतं, वेध देतात आणि अशा
अयोग्य जीवाला परमेश्वर योग्य करण्याच्या ह्या प्रक्रियेमध्ये परमेश्वर ज्या जीवाची कणव आहे, संस्कार आहे, ज्या जीवांनी काहीतरी पूर्वकर्माचं जोडलेलं आहे किंवा त्यांनी प्रयत्न केलेला आहे, कारण अनेक ब्राह्मण असतील, गाव खूप मोठं आहे, या गावामध्ये काही एवढेच ब्राह्मण नसतील, परंतु कोणी ऐकलं, कोणाला वेच निर्माण झाला, नाव ऐकल्यानंतर त्यांना स्थिती निर्माण झाली आणि ते परमेश्वराला दर्शनासाठी आल्यानंतर त्यांना ते अनुभव पण येतो, प्रचिती पण येते. तसेच त्यानंतर ब्रह्मचारी देव एकदा भेटीला आले. एके दिवशी सर्वज्ञांचा सकाळचा पूजा अवसर झालेला असतो. त्यावेळेस ब्रह्मचारी देव सर्वज्ञांच्या दर्शनासाठी आले, भेट झाली, पान सुपाऱ्या भेट देऊन देवाच्या श्रीचरणावरती आपलं मस्तक टेकवलं, दंडोत केला आणि देवसुद्धा श्रीकाराच्या आविर्भावाने श्रीकाराचा त्यांना हे करून सन्मानाने बसायला सांगतात. थोडा वेळ जवळ बसले, श्रीमूर्तीचं ते अवलोकन करतात आणि अवलोकन करत असतानाच त्यांना ही स्थितीचा संचार होतो. ते साष्टांग दंडवत करतात, माथा टेकावतात देवाच्या श्रीचरणावरती. बराच वेळ बसल्यानंतर देवाची त्यांनी आज्ञा घेतलेली आहे आणि मग त्या दिवसापासून तेही दर्शनाला दररोज यायला लागलेले आहे. असे अनेक भक्त, अनेक ब्राह्मण आता परमेश्वराच्या दर्शनाला येतात. त्यांची जी अयोग्यता आहे ती अयोग्यता योग्यतेत निर्माण करून ज्ञानाला, प्रेमाला परमेश्वर त्यांना पात्र करतात. स्थितीचा आनंद देऊन त्यांना स्वतःचं अलौकिकत्व, स्वतःची जाणीव, स्वतःची ओळख करून देण्यासाठी आणि त्यांनी ओळख करून घेण्यासाठी एक संधी परमेश्वराने दिलेली आहे. परमेश्वर प्रत्येक जीवाला येनकेन प्रकारे कोणाच्या तरी निमित्तातून, कोणाच्या तरी प्रसंगातून, कुठंतरी कशातून तरी संधी देत असतात. परंतु आपण आपले डोळे, आपली बुद्धी, आपली विचारधारा जर मोकळी केली तर हे आपल्याला दिसतं. कळत न कळत परमेश्वराने हे सारं नियोजितबद्ध कार्यक्रम असतो. आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी घडतात, घटना घडतात, आपण त्याला योगायोग समजतो. अर्थात योगायोग असं काही नसतं. परमेश्वराने ते नियोजितबद्ध कार्यक्रम केलेला असतो. कोणाला कुठं, कधी, केव्हा भेटायचं, त्या भेटण्यातून काय द्यायचं, त्याची अयोग्यता नासून कशी योग्यता करायची, ज्ञानाला, प्रेमाला कसं त्याला पात्र करायचं, हे परमेश्वराचं सामर्थ्याचं कार्य आहे. परंतु आपल्याला ते कळालं पाहिजे, समजलं पाहिजे. आणि त्यासाठी परमेश्वराची जाणीव होऊन आपली बुद्धी आपण जर उघडी ठेवली आणि घेण्याची जर आपली प्रवृत्ती निर्माण केली आणि निर्माण करू शकलो तर नक्कीच यातून आपल्याला एक प्रकारे प्रत्येक गोष्ट ही परमेश्वराने कशी नियोजित केलेली आहे आणि आपल्या भल्याची, आपल्या हिताची आहे याची जाणीव होत असते. त्यानंतर अनेक जीवांचे काही भ्रम आहे, अन्यथा ज्ञान आहे, अज्ञान आहे, हे फेडण्यासाठी परमेश्वर तिथं बसलेले आहे. कारण तिथंच अनेक जीव आहे, अनंत जीव आहे आणि ते वेदाचं कर्मकांड, विधी, अंधश्रद्धेबरोबरच 18 पुराण, वेद, शास्त्र, उपनिषद यांचं माहेरघर आहे. तिथं शाळा चालतात आणि त्यामुळं त्यांची अप्रत्यक्षरित्या कळत नकळत शुद्धता किंवा अहेतुक भूतभजनाच्या अनुषंगाने त्यांची वाटचाल ही झालेली असते. आणि म्हणून परमेश्वरांनी तीच पैठणीच नगरी निवडली, जेणेकरून तिथून या आपल्या उद्धार कार्याची सुरुवात परमेश्वरांनी केलेली आहे. अर्थात एकांकीमधूनच या गोष्टी झालेल्या आहेत. जेव्हाही परमेश्वराचा अवताराचा उद्देश असतो आणि अवतार घेतात तेव्हापासूनच जीव उद्धारण्याचं उद्देश, ध्येय परमेश्वराचं असतं. तर हे जे आहे वामदेव, भूतसृष्टी दाखवणे, हे वामदेव आहे, यांना भ्रम झालेला आहे आणि तो भ्रम तोडण्यासाठी परमेश्वरांनी एकदा संध्याकाळच्या सुमारास भोगावतीत सर्वज्ञ गमन करतात. अर्थात कधीकधी परमेश्वर फिरण्यासाठी जातात, तर भोगावतीच्या नदीच्या पलीकडे जाऊन ते गमन करत असतात. सोबती कोणीच नव्हतं, एकटेच असतात. टेळत टेळत ते जात असतात आणि आता तो उद्देश आहे कोणाकडे जायचं, कशाला जायचं आणि कशा पद्धतीने त्या जीवाला भेट द्यायची. तर असंच एक महाकालिकेचं मंदिर असतं आणि त्या मंदिराच्या पूर्वील बाजूस काठावर एक पिंपळ होता आणि त्या पिंपळाच्या सावलीत एक वामदेव नावाचे एक जे ब्राह्मण आहे ते अनुष्ठान करत असतात. आणि अनुष्ठान करत असून त्यांना एक भ्रम निर्माण झालेला आहे आणि त्या भ्रमातून ते जे बी कार्य करताय त्या कार्याला आता परमेश्वराकडं घेऊन यायचं आहे. तर परमेश्वरसुद्धा त्यांच्या पाठीमागे जाऊन उभे राहतात. काही न म्हणता त्यांना परमेश्वर कोणीतरी येण्याची चाहूल लागल्यानंतर ते बघतात आणि सर्वज्ञांची श्रीमूर्त बघितल्यानंतर ते परमेश्वराला बघितल्यानंतर देव त्यांना स्वतःहून विचारतात,
तुमचं स्वास्थ्य कसं आहे, तुमची तब्येत कशी आहे. आणि तेही उठून मग अत्यंत कायाप्रणिपात करून नम्रतेने कंबर झुकून परमेश्वराला दंडोत करतात. ओळख नाही आहे, त्या जीवाला परमेश्वर काय माहीत नाही, पण परमेश्वराला सर्व ज्ञात आहे. परमेश्वर स्वतः तिथं जातात आणि त्याला विचारतात, तुमची तब्येत कशी काय आहे, तुमची स्वास्थ्य कसं काय आहे. आपण ओळखीचं असल्याशिवाय बोलत नाही कोणाशी, हसतसुद्धा नाही. परंतु जेव्हा आपण मंदिरात जातो, आश्रमात जातो, कार्यक्रमांमध्ये जातो, तेव्हा सर्व लोक आपलेच असतात. अर्थात परमार्गाचे असतात, दैवराटीचे असतात, कोणी नामधारक असतो, कोणी वेदवंत, कोणी बोधवंत, कोणी वासनिक असतो, साधू संतही असतात. जरी ओळख नसली तरी आपण दंडोत नम्रतेने करत असतो. परंतु विचारलं पाहिजे, कुठून आले, तब्येत काय आहे, कशा पद्धतीची आहे. अशा पद्धतीनं त्यांच्या ठिकाणी आपल्याला काही क्रिया करण्यासारखं आहे का, याचा कानोसा आपण घेतला पाहिजे. अन्यथा आपण ओळख नाही असं म्हणून जात असतो आणि आपल्याला काही त्याच्याशी घेणं देणं नाही अशा पद्धतीनं विचारत असतो. परंतु कोणाच्या माध्यमातून परमेश्वराला काय द्यायचं आहे आपल्याला माहीत नाही. म्हणून आपल्या बाजूनी, आपल्याकडेनी ही गोष्ट आपण केली पाहिजे. परमेश्वराने स्वतः जाऊन त्यांना विचारलेलं आहे, तुमची स्वस्थता कशी आहे. आणि त्यातून मग त्यांना थोडंसं परमेश्वराचे श्रीमूर्त पाहिल्यानंतर एक वेगळं पण वाटतं आहे की कोणीतरी आपली ओळखीचा नाही आहे तरी येऊन विचारतो आहे आणि आपोआपच एक आपलेपण लागलेपण निर्माण होतं. त्यानंतर स्वतः परमेश्वर डायरेक्टच त्यांना विचारतात की तुम्हाला काय वश आहे म्हटले. म्हणजे तुम्ही जे अधिष्ठान करताय, आता तपश्चर्या करताय, साधना करताय या झाडाच्या खाली येऊन एकांतात बसून, तर तुम्हाला काही वश आहे का, तुम्हाला काही भेटलं आहे का, तुम्हाला काही प्राप्त झालं आहे का. आणि परमेश्वरा स्वतः बोलतं करून त्यांना भ्रम त्यांचा तोडायचा आहे. तर वामदेव थोडेसे अहंकारानेच काय म्हटले, जी मला भूतसृष्टी जी आहे ती वश आहे म्हटले. म्हणजे आता त्याला माहीतच नाही हे कोण आहे आणि त्याच्यामुळे एक प्रभाव टाकण्याच्या उद्देशाने ते म्हटले असतील का आम्हाला भूतसृष्टी वश आहे. कारण यातच सारा समाज अडकलेला आहे आणि त्यातूनच लोकधर्माच्या नावाखाली व्यवसाय, पैशाच्या अभिलाषेपोटी व्यवसाय, लोकांच्या अज्ञानाचा, मजबुरीचा फायदा उठवणारे लोक भरपूर आहे. आणि हेच परमेश्वराला आपल्याला यातून दाखवायचं आहे. ते असे म्हटल्यानंतर देव त्यांना एक प्रकारचे आव्हानच करतात, बघू तुम्हाला कोणती भूतसृष्टी वश आहे हे दाखवा तरी आम्हाला म्हणे. मग वामदेव म्हटले, हो का जी. आता त्याला वाटलं आपण जर आता असं दाखवलं तर हे आपोआपच आपल्याकडे आकर्षित होतील आणि आपलं जे बी आपल्याला अपेक्षित आहे तर आपल्याला भेटू शकतं. आणि म्हणून ते काय करतात, विवस्त्र होतात. अर्थात सर्व कपडे वगैरे काढतात आणि ते कपडे फिरून फिरून भूतांना बोलवायला लागतात. आणि त्यावेळेस मात्र कोणीच येईना, कोणी दिसेना. 1 मिनटं झाले, 2 मिनटं झाले, 5 मिनटं झाले. त्याच्यामुळं त्यांना एक गिल्टी फील झालं. अक्षरशः ते ओशाळले की अरे आपण यांना सांगितलं की आम्हाला भूतसृष्टी आहे, त्यांनी सांगितलं बोलवा आणि आपण बोलूनसुद्धा आता कोणीच येत नाही. त्याच्यामुळे आपला अपमान होण्याची शक्यता आहे. तर मग ते स्वतःहूनच म्हणतात, जी ते आलेच नाहीत म्हटले, काही येत नाही म्हटले, का येत नाही माहीत नाही म्हटले. सर्वज्ञ म्हणाले, तर मग तुम्हाला कसली तुम्हीच म्हटले भूतसृष्टी वश आहे आणि ते जर तुम्ही बोलूनही येत नसेल तर तुम्हाला भूतसृष्टी कसली वश आहे म्हटले. तर तुम्ही ते चुकीचं सांगताय. तर ज्याला वश आहे ते बोलवल्यानंतर येतात म्हटले आणि पाठवल्यानंतर जातात पण. आणि तुम्ही म्हणतात वश आहे तर ते येतही नाही, तेव्हा जाण्याचा प्रश्नच येत नाही. तर का आली नाही म्हटले. तर मग वामदेव आपलं जे अपमान आहे तो पचवण्यासाठी त्यांनी विषय व्यवस्था केली. जी तसेच आहे म्हणते. त्यातली काही कोल्हापूरला गेली आहे, काही माहूरला गेली आहे, काही शंभूच्या सेवेत गेली आहे. असं बऱ्याच गोष्टी खोटं सांगायला सुरुवात करतात आणि मग देव मात्र त्यांची चोरी पकडतात. ते म्हटले आपल्याला वश असलेली ती बोलावल्यास कशी येऊ शकतात, कुठेही येऊ शकतात आणि आपण जा म्हटलं तर जाऊ शकतात. आणि तुम्ही म्हणता इकडे गेले तिकडे गेले, याला काही अर्थ नाही म्हटले. मग सर्वज्ञ स्वतःहून म्हणतात, आम्ही बोलावू का, दाखवू का तुम्हाला भूतसृष्टी काय असते ती. आणि मग त्यालाही ते आश्चर्य वाटतं की आपण बोलवलं तर येत नाही आणि हे कोण आहे. अत्यंत सुंदर अशी श्रीमूर्त परमेश्वराने धारण केलेली आहे. ते वेधले गेलेले आहे, वेचले गेलेले आहे. आपला आता अपमान तर झाला आहे, आता स्वतः तेच म्हणताय का आम्ही बोलू का. मग ते म्हणता हो का जी म्हटले, बोलवा म्हटले. मग सर्वज्ञांनीसुद्धा शेल्याच्या पदराने भूतं बोलवली. तर शेल्याचा पदर मध्यभागी धरून त्यांनी
असा उजवीकडे फिरावला, डावीकडे फिरावला आणि ते वामदेवाला वश असलेली जी भूते ती लगेच आली. त्यानंतर माहिती नसलेली भूते आली. स्वतंत्रपणे अनेक भूतांचा घोळकाचे घोळका तिथं याला आला. गटागटाने आपल्या शवकासहित ते सर्व भूतं हजर झाले आणि त्या भूतांचं वर्णन केलेलं आहे की ते भूतं काही सात्विक असतात, काही अत्यंत भयंकर दिसणारे असतात, काही राजस असतात, काही तामस असतात, काहींना नुसते मुंडकेच असतात, काहींना हातच असतात, काहींचे डोळे वाटारलेले असतात, लाल लाल बुंदा असतात. म्हणजे जे भूतांचं जे प्रकार आजपर्यंत आपण ऐकलेला असतो किंवा पिक्चरमध्ये कुठंतरी बघितलेला असतो, अशा पद्धतीनं हे जे भूतांचं वर्णन इथं आलेलं आहे. काहींचे पिंजरलेले केस असतात, काहींचे वाढलेले असतात, काहींना केसच नसतात, काहींना वाघासारखे सिंहासारखे सांगाडे चेहरे असतात. अशा बरेच भूतांचा प्रकार तिथं दिसतात. काही अत्यंत रागावलेले, तामस, खाऊ का गिळू, काही अत्यंत शांत असतात, सात्विक असतात. अशा पद्धतीनं अनेक हे सर्व भूतं जेव्हा तो वामदेव बघतो तो इतका घाबरतो की त्याला वाटतं आता आपलं काही खरं नाही आणि तो घाबरून देवाच्या श्रीमूर्तीच्या पाठीमागं लपतो आणि देवाला म्हणतो, देवा आता आम्हाला वाचवा, यांना परत पाठवा म्हटले, आम्हाला खूप भीती वाटते म्हटले, पाठवा पाठवा पुन्हा. तो देवाला विनंती करायला लागतो, दंडोत घालायला लागतो, देवाच्या श्रीचरणावरती गडबडा लोळायला लागतो, इतका तो घाबरतो. आणि नंतर देवसुद्धा मग शेल्याचा पदर जसा फिरावला होता तसाच उजवीकडे डावीकडे फिरावतात आणि ते सर्व अनुकार केल्यानंतर ते सर्व भूतं आपापल्या माघारी जातात. तर देव काय म्हणतात की तुम्हाला भूतसृष्टी वश आहे आणि एवढ्यांनाच तुम्ही घाबरले म्हटले, हे तर काहीच नाही आणि अजून तर भरपूर आहे म्हटले, त्याच्यामुळं तुम्ही का घाबरता? भूतसृष्टी वश आहे, त्यापेक्षा आणखी काही मोठमोठी भूते चांगली वाईट आम्ही तर बोलवलीच नाही म्हटले आणि तुम्ही घाबरता हे काय म्हटले? कशासाठी तुम्ही घाबरताय? ते गप्पच होते, त्यांना काही गप्प असल्यामुळं ते काही बोलत नाही. सर आता आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी जातो म्हटले आणि देव निघून जातात. तेवी हो काजी म्हणून श्रीचरणावर माथा टेकवतात, दंडोत करतात आणि त्यांना मात्र आश्चर्यजनक असं काही परमेश्वराने दाखवल्यामुळं त्यांचा जो भ्रम आहे, त्यांचं जे अज्ञान आहे ते दूर होतात. कारण त्यांची एक पाठशाळा असते, गुरुकुल असतं, आम्हाला भूतसृष्टी वश आहे असं म्हणून चमत्कार अमत्कार केलेले असतात, लोकांना आकर्षित केलेलं असतं आणि त्यातून अनेक शिष्य त्यांनी बनवलेले असतात आणि त्या भ्रमाच्या इंदोळ्यातून त्यांना बाहेर काढून पूर्वकर्माची काही जोड, काही कणव असेल तर परमेश्वर स्वतः येऊन त्यांना त्या भ्रमातून बाहेर काढतात. अर्थात परमेश्वराला परमेश्वराची जाणीव, ओळख, बोध देऊन परमेश्वराच्या भक्तीला त्यांना लावायचं आहे, परंतु ते त्यांना कळालं पाहिजे. अशा पद्धतीनं परमेश्वरच्या ठिकाणी पैठणला अनेक जीव येतात. अलौकिक असे परमेश्वर त्यांना आपली ओळख करून देतात. काहींना वेद निर्माण होतो, काहींना वेद निर्माण होतो, काही दररोज दर्शनाला येतात, काहींचे भ्रम गेलेले राहतात. आपलेसुद्धा परमेश्वराच्या तत्त्वज्ञानात राहत असताना, ह्या लीळा बघत असताना, परमेश्वराबरोबरच हा आपला आध्यात्मिक जीवन प्रवास करत असताना आपलं अज्ञान दूर झालं पाहिजे, आपला भ्रम निघाला पाहिजे. धर्माच्या नावाखाली कर्मकांड आहे, विधी आहे, अंधश्रद्धा आहे किंवा कोणी आपल्या मजबुरीचा, आपल्या अज्ञानाचा फायदा उठवणारे आजूबाजूला दिसतात, त्यांच्यापासून आपण दूर राहिलो पाहिजे आणि त्यातून आपण बाहेर पडलो पाहिजे. आणि कळत नकळत आपल्याकडूनही इतरांच्या ठिकाणी काहीतरी मला येतं आहे, मला काहीतरी समजतं आहे, काहीतरी दिसतं आहे, काहीतरी प्रचिती आलेली आहे, असा प्रभाव टाकण्याचा आपणही प्रयत्न केला नाही पाहिजे. कारण हेच परमेश्वराच्या प्राप्तीचे आपले अडसर आहे, आपले अडथळे आहे. त्यात जर आपण अडकलो तर परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत आपण कधीही जाऊ शकत नाही. म्हणून यातूनही आपण बाहेर पडलो पाहिजे. परमेश्वराची ओळख करून देऊन, जाणीव करून देऊन, बोध आपल्याला देऊन, जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर याचं कार्यकारण स्वरूप लक्षणाची बोध दिल्यानंतर युगधर्म आहे, विद्यामार्ग आहे, अन्यवृत्ती आहे, उद्धरण प्रकरण आहे, हा अभ्यास करत असताना हे अप्रत्यक्षरित्या आपल्याला परमेश्वराचा अलौकिक दाखवलेला आहे. परमेश्वराने परमेश्वरत्वच याची जाणीव करून दिलेली आहे. आपल्यासाठी हे ज्ञान, ही ब्रह्मविद्याशास्त्र आणि परमेश्वराची प्रचिती आणि परमेश्वराचा बोध हेच आपल्यासाठी खूप अलौकिकता आहे. त्यातूनच आपण काही समज घेऊन परमेश्वराची भक्ती अत्यंत अनन्य भावे परमेश्वराला शरण जाऊन एकनिष्ठ भक्तीत आणि परमेश्वराच्या तत्त्वसिद्धांतात आपण बसलो पाहिजे. असे अनेक जीव परमेश्वराला भेटतात. ह्याच जीवाच्या माध्यमातून परमेश्वर अनंत लीळा करून आपल्यालाही त्यातून ज्ञान आणि समज देतात. तो ज्ञान आणि समज
आपल्या जीवनामध्ये उतरून आचाराच्या बाजूने विचार करून आणि फक्त तोची व्हावा तोची भेटावा हे ध्येय आणि हा हेतू ठेवून आपण जर धार्मिकता करत राहिलो तर नक्कीच परमेश्वर आपल्याला भेटेल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.